नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, अनेकांना रात्री शांत झोप लागत नाही आणि जर दीर्घकाळ असा त्रास होत असेल, अगदी 15-15, 20-20 दिवस हा त्रास सुरू होऊन झालेले आहेत, तर समजून जा की तुम्हाला अनिद्रा म्हणजेच निद्रा नाशाचा त्रास आहे. याला इंग्लिशमध्ये इनसोमनिया असं म्हणतात. आता हा जो झोपेचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी आयुर्वेदात नेचरोपॅथीमध्ये अनेक छान असे सोपे सोपे उपाय सांगितलेले आहेत. आपण त्यातला कोणताही उपाय करू शकता. अत्यंत प्रभावी उपाय आहेत रात्री शांत झोप लागण्यासाठी. मित्रांनो, पहिली गोष्ट, आपल्या शरीरात वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष असतात. त्यापैकी जर तुमच्या शरीरात वात वाढला तर मित्रांनो आपल्याला शांत झोप लागत नाही. मग यासाठी काय करणार? पहिली गोष्ट, तुम्ही ज्या रूम मध्ये झोपता त्या रूम मधील सर्व बल्ब, सर्व दिवे आपण बंद करा आणि एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा आपण ज्या रूम मध्ये झोपत आहोत त्या ठिकाणी प्रज्वलित करा. मित्रांनो, हा छोटासा दिवा आणि त्यातून जो प्रकाश बाहेर पडेल, त्या वातीतून जो प्रकाश बाहेर पडेल, हा प्रकाश आपल्याला शांत झोप प्रदान करेल. अनेकांचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, मात्र आपण एकदा ट्राय करा. हा प्रॉब्लेम कायमचा निघून जाईल. दुसरी गोष्ट, कसं झोपावं? मित्रांनो, रात्री झोपताना आपण नेहमी पाठीवर झोपा. आपली पाठ जमिनीला किंवा ज्यावर तुम्ही झोपलेला आहात, गादी असेल, बेड असेल, त्याला स्पर्श व्हायला हवी. अनेक जण डाव्या कुशीवर किंवा उजव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही दुपारचं जेवण झाल्यानंतर जेव्हा वामकुक्षी घेता, दुपारची झोप घेता, त्यासाठी डावी कुशी बरोबर आहे. मात्र रात्री झोपताना शक्यतो आपण पाठीवर झोपावं. मित्रांनो, दिवा लावल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला व्यवस्थित झोप लागत नसेल तर अशा वेळी एक छोटीशी गोष्ट करा. आपली उजवी नाकपुडी दाबून ठेवा. उजवी नाकपुडी दाबून ठेवा आणि डाव्या नाकपुडीने श्वासोच्छवास करायचा आहे. म्हणजे श्वास घ्यायचा पण आहे आणि सोडायचं पण आहे डाव्या नाकपुडीनेच. 2 ते 3 मिनिटात शांत झोप येईल. तर अनेक जण हा उपाय करून पाहतील आणि म्हणतील फरक पडत नाही. आता हे उपाय करण्यापूर्वी काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, आपले पाय हे नेहमी उत्तरेला असावेत आणि डोकं दक्षिणेला. म्हणजे मी तुम्हाला झोपण्याची दिशा सांगत आहे. या पाठीमागे वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. आपले पाय उत्तरेला असावेत आणि आपलं डोकं दक्षिणेला असावं. जर हे करणं शक्य नसेल तर आपले पाय पूर्वेस आणि डोकं पश्चिमेस या पोझिशनमध्ये सुद्धा आपण झोपू शकता. आता आपली शांत झोप होण्यासाठी हे पहा, जेव्हा तुमची झोप पूर्ण होते तुम्हाला अगदी ताजंतवानं वाटतं. आणि दररोज जर तुमची झोप पूर्ण होऊ लागली तर मित्रांनो, हा अनिद्रेचा, हा निद्रा नाशाचा त्रास, हा इनसोमनियाचा त्रास कायमस्वरूपी निघून जाईल. आणि म्हणून अलार्म लावू नका, गजर लावू नका. अलार्म न लावता झोपा आणि झोपताना विचार करा की मला सकाळी इतक्या इतक्या वाजता उठायचं आहे. तुम्हाला अलार्म लावण्याची गरज नाही. तुमचं सबकॉन्शियस माइंड हे तुम्हाला अवश्य जाग करेल त्यावेळी. तर अलार्मचा वापर टाळायचा आहे. मित्रांनो, जेवण झाल्यानंतर लगेच झोपायचं नाही. जेवण झाल्यानंतर साधारणतः 1.5 ते 2 तासांचा, खरं तर 2 ते 3 तासाचा आहे, मात्र इतका गॅप ठेवणं अनेकांना शक्य होत नाही. जेवणामध्ये आणि आपल्या झोपण्याच्या वेळेमध्ये किमान 2 तासांचं अंतर आपण अवश्य ठेवा. 3 तास ठेवलं अतिउत्तम आहे. तुम्हाला माहितीये का की जे लोक जेवण झाल्याबरोबर लगेच अंग टाकतात, झोपतात, अशा लोकांना हार्टचे प्रॉब्लेम म्हणजे हृदयविकार असेल किंवा बीपी कमी जास्त होणं असेल, ज्याला हाय बीपी, लो बीपी म्हणतात, किंवा आर्थरायटिस असेल, हाडे ठिसूळ होतात, डायबिटीसचा त्रास आहे, मधुमेह आहे, असे अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. त्या पाठीमागचं कारण आहे की तुम्ही जेवण झाल्याबरोबर तुमच्या शरीराची कोणतीही हालचाल न करता अंग टाकून देता, झोपी जाता. आणि मग झोप तर येत नाही, या कुशीवरून त्या कुशीवर होत राहता. त्यापेक्षा जेवण झाल्यानंतर आपण शतपावली अवश्य करा आणि 2 ते 3 तासानंतर आपण झोपी जायला हवं. अत्यंत एक महत्वाची गोष्ट, झोपेची वेळ जी आहे तुमची ती फिक्स करा. जर तुम्ही दररोज 10ला झोपताय तर दररोज 10लाच अंग टाका. रोज जर 11ला झोपताय 11. झोपेची वेळ फिक्स करा. तुमचं शरीर जे आहे ते एखाद्या मशीन प्रमाणे काम करतं आणि जर तुम्ही झोपेची वेळ फिक्स केली तर तुम्हाला आपोआप झोप लागेल. मित्रांनो, शांत झोप येण्यासाठी आज आपण काही गोष्टी पाहिल्या. अजून एक छोटासा उपाय सांगतो की मी सांगितलं की वात जेव्हा वाढतो शरीरातील तेव्हा आपल्याला झोप येत नाही. मग हा वात नियंत्रित कसा करायचा?
जर तुम्हाला देशी गाईचं तूप उपलब्ध झालं तर या देशी गाईच्या तुपाचे एक एक थेंब थोडेसे कोमट करून एक थेंब उजव्या नाकपुडीत आणि एक थेंब डाव्या नाकपुडीत टाकून आपण झोपी जा, शांत झोप लागेल. अनेक जण म्हणतील देशी गाईचं तूप कुठून मिळणार? मित्रांनो, जमाना खूप पुढे गेलेला आहे. Amazon, फ्लिपकार्ट वगैरे ज्या वेबसाईट्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला हे देशी गाईचं तूप सहज मिळून जाईल. आणि जर नाहीच मिळालं तर अगदी साध्या गाईचं तूप सुद्धा चालेल, मात्र गाईचंच असायला हवं. एक एक थेंब कोमट करून दोन्ही नाकपुडीत टाका. मित्रांनो, शांत झोप तर लागेलच, वाईट स्वप्न पडणार नाहीत. मध्येच जर झोपमोड होते अनेकांना, की रात्रीत मध्ये झोपमोड होते, अचानक झोप मोडते आणि मग पुन्हा झोप येत नाही, तो त्रास निघून जाईल आणि घोरण्याचा त्रास सुद्धा याने कमी येतो. ज्यांना स्मरणशक्ती वाढवायची आहे, विशेष करून जी मुलं अभ्यास करतात, अशा मुलांसाठी तर हा उपाय अत्यंत चांगला आहे. आठवड्यातून 1-2 वेळा आपण हा उपाय करू शकता. तर मित्रांनो, झोप शांत येण्यासाठी काही उपाय मी तुम्हाला सांगितले. प्रयत्न करा, जास्तीत जास्त उपाय फॉलो करा.